महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासितपणे भक्तांना सांगणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शिरूर येथे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुचरित्र पारायण सप्ताह शिरूर नगरीमध्ये शिरूर बाल संस्कार केंद्र स्टेट बँक कॉलनी येथील दत्त मंदिरात आयोजित करण्यात आला आहे। या पारायण सोहळ्याचे हे तिसरं वर्ष असून या पारायण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी होत असतात। हे पारायण वर्षातून 2 वेळा केले जाते आणि पहिले स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आणि दुसरे दत्त जयंतीला आयोजित केले जाते। या पारायण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने स्वामी भक्त सहभागी होतात आणि यामध्ये जवळपास 275 महिलांचा सहभाग आहे। 30 सेवेकरी हे सुद्धा सहभागी होत आहेत। हा पारायण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत असून या सप्ताहाची सांगता 26 एप्रिल शनिवार रोजी होणार आहे। या सांगता सोहळ्याच्या दिवशी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी सहभागी होऊन प्रसादाचा आणि आशीर्वादाचा लाभ घ्यावा असं स्वामी सेवेकरी आणि आवाहन केलेलं आहे। यावेळी पारायणाला बसलेले स्वामी भक्तांनी त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन महाराष्ट्र नामा लाईव्हला केलं आहे। स्वामी समर्थ श्री दत्त मंदिर स्टेट बँक कॉलनी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल संस्कार केंद्र या केंद्राचं यावेळेस हा 4था सप्ताह आपण पार पाडला। तर जेव्हापासून सप्ताह सुरू झाला आहे तर लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे। 250 लोक आपले पारायणासाठी बसलेले आहेत। तर गुरुचरित्र वाचनाबरोबरच आपल्या इथे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद भागवत आणि नवनाथाचं देखील पारायण होत आहे। तसेच आपण नवग्रहांचे पूजन देखील पहिल्या दिवशी घेतो, सर्व देवतांची स्थापना करतो। त्यानंतर पारायण वाचनानंतर होम हवन सर्व पूजाविधी पण घेतले जातात। आपल्याकडे चंडी याग घेतला जातो जो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा याग घेतला जातो। तसेच स्वामी याग घेतला जातो, कारण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंच कार्य निर्विघ्न पार पडू शकत नाही, म्हणून स्वामी याग देखील घेतो। ही गुरुचरित्र वाचनासाठी आपल्याकडे पुरुषांपेक्षा महिला वर्गाची संख्या जास्त आहे, कारण हा जो दिंडोरी प्रमुख मार्ग आहे हा गुरुमाऊली परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने जो चालू आहे, तर माऊलींच्यामुळेच आज एवढ्या महिलांचा सहभाग होणं याच्यामध्ये शक्य झालं आहे। कारण गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे की ज्याचं वाचन महिला करू शकत नव्हत्या, पण त्यामध्ये काही ओव्यांचं गुरुमाऊलींनी शुद्धीकरण करून ज्या ओव्या महिला वाचू शकत नव्हत्या त्यांचं शुद्धीकरण करून तो ग्रंथ पुन्हा महिलांसाठी सुलभ करून दिल्यामुळं आज महिला वर्गाची संख्या जास्त झाली आहे। आपण इथे जे काही कार्य पार पाडतो प्रत्येकाला महाराजांचा आशीर्वाद मिळावा या हेतूनेच पार पाडतो। म्हणजे हे जे गुरुचरित्र पारायण चालू आहे तर याच्यातून भरपूर लोकांना अनुभव आलेले आहेत। काही लोकांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागलेले आहेत, काहींच्या हरवलेल्या वस्तू भेटलेल्या आहेत, काहींचे दारूचं व्यसन असेल, नॉनव्हेजचं व्यसन असेल, हे याच्यातून गेलेलं आहे। जास्तीत जास्त समयदान हे गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे। दानात दान समयदान जर जास्त वेळ दिला तर केंद्रामध्ये कसं आहे 24 तास अखंड प्रहर सेवा चालू आहे। त्या सेवेसाठी नाम जपासाठी आपण जास्तीत जास्त वेळ दिला तर आपलं जे प्रारब्ध आहे, जन्मजन्मीचे शाप ताप जे असतील, मागच्या जन्मीचे जे प्रारब्ध आहे ते याच्यातून हळूहळू कमी होत जातं। नाम जपानी जी आपली शरीराची शुद्धी होत जाते, माणसाचं शरीर आणि मन हे पवित्र होत जातं। म्हणजे जे हरवलेली मनशांती आहे ती ह्या मार्गामधून मिळते, कारण जगामध्ये सर्व तुम्हाला मिळू शकतं पण हरवलेली मनशांती कुठेही मिळणार नाही, ही या मार्गामधून मिळत असते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। माझे नाव सोनाली किशोर चव्हाण, बाबुराव नगर येथे राहते। श्री स्वामी समर्थ दत्त मंदिराच्या अध्यक्ष अन्नपूरंदर यांच्या सहमतीने इथं केंद्र आलं 2 वर्षापूर्वी। तिथून आम्हाला खूप मोठा प्रोत्साहन मिळालं अण्णांपासून आणि श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र चालू करण्याचा आम्हाला साथ मिळाली आणि खूप छान रीतीने हे कार्य चालू आहे। चौथ्या सप्ताहाचाही जोरदार सहभाग सर्व घेत आहेत। श्री स्वामी समर्थ। माझे नाव सोनाली किशोर चव्हाण। मागच्या पारायणाच्या वेळेचा अनुभव सांगते
तर माझ्या मिस्टरांचं खुब्याचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. त्यांना एक 4 वर्षांपासून प्रॉब्लेम होता. तर त्यांनी 3-4 वर्ष ट्रीटमेंट पण त्यांना एवढंच पेन व्हायला लागले की त्यांना ते सहनच व्हायला झाले. ते म्हणजे आता मी ऑपरेशन करणार, मला सहन होती. तर मग त्याच्यानंतर आम्ही डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीच्या अगोदर ते म्हणजे मला कुठल्याही परिस्थितीत ऑपरेशन करायचं म्हणजे नाही, पारायण आले जवळ दत्त जयंतीला पहिले पारायण करणार, ऑपरेशन करणार. मग मी स्वामी महाराजांना सांगितलं माझ्या मिस्टरांनी ऑपरेशन एकदम सुखासुखी पार पडू द्या आणि माझी कधी भविष्यात सेवा सोडणार नाही. माझा असा अनुभव आला ऑपरेशन करायचं विसरुनी गेला स्वरूपाला षडारी पुसळून सुख दुःखी जागृत होई आत्मय रामा सचित सुख गणधामा ही अन्नशा उतराया लीनान्यानामृत पाजाया विधी हरिहर ऐक्य पाहुनिया दत्तात्रेय अवतरसी जागृत होई आत्मय रामा अनामा सचित सुख गणधामा पाहुनिया दुर्मन दुर्लजना कळ गणेश नगर मित्रमंडळ वर्ष पारायण सोहळ्याचं वर्ष 3रं 4थं वर्ष पारायण सोहळ्याचे. इथं अनेक भाविक भक्त 300 ते 400 लोक पारायण सोहळ्याला बसतात आणि खूप भक्तिमय वातावरण झालेलं आहे आमच्या स्टेट बँक कॉलेज बाबुराव नगर. अनेक लांबून परगावातून लोक पारायणाला येऊन बसतात. तर खूप उत्साह असा प्रसन्न प्राप्त होते आम्हाला. माझ्या मिस्टरांनी 2003 साली हे दत्त मंदिर बांधलेलं आहे. पण आता हे पारायण सोहळा अगोदर नव्हता, 4थं वर्ष सुरू आहे चालू झालेलं आणि वर्षातून 2 वेळा पारायण सोहळा होतो इथं, दत्त जयंतीला आणि ह्या स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला. अजून अनेक भक्तांनी इथं प्रोत्साहन द्यावे असं मला वाटतं. अजून भक्तिमय वातावरण होईल आणि असंच कार्य आम्ही अखंड चालू ठेवू. अजून काय वाटेल ती सेवा आमच्याकडून आमच्या कुटुंबाकडून अजून कोणत्या भाविकांकडून इथं प्राप्त करू. सप्ताहात 7 दिवस अनेक कार्यक्रम पार पडतात. खूप जास्त संख्येने महिला इथे उपस्थित राहतात. चंडी याग, स्वामी याग, मनोबत याग, गणेश याग असे अनेक 7 दिवस कार्यक्रम छान पार पडतात. त्यालाही खूप जास्त पुरुषांपेक्षा महिला उपस्थित असतात. पुरुषांचाही तेवढा सहभाग आहे पण जास्त करून महिला उपस्थित असतात. त्याच्यामुळे इथं आमच्या कॉलनीत भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि खूप आनंद वाटतो की हे असं आम्हाला लांब जाण्याची गरज नाही, जवळच खूप सगळे छान कार्यक्रम पार पडतात. सौ छाया चंद्रकिशोर पठारे राहणारी कॉलनी शिरूर. माझा गुरुचरित्राचा पहिला अनुभव आलेला. पहिल्याच गुरुचरित्र पारायणाला बसलेले आणि त्याच दिवशी मला म्हणजे इथं पारायण करून घरी गेले. घरी पण नव्हते, इथंच गेले. माझ्या मुलाचा मला कॉल आला, तो पुण्याला असतो आणि त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला. हा माझा सगळ्यात पहिला अनुभव गुरुचरित्र पारायणाचा. आलेले मला अनेक अनुभव आहेत स्वामींचे. श्री स्वामी समर्थ. माझं नाव नीलम उमेश पाचरणे. मी 4-5 वर्षापासून या सेवेत आहे. मला भरपूर अनुभव आलेले आहे. पण ह्या पारायणात माझं ना पहिल्या दिवशी आयफोन चोरीला गेला होता. तो त्याच दिवशी ताईने सांगितलं, तसं सेवा केली मी आणि त्याच दिवशी मला संध्याकाळी सापडला. हा ह्या पारायणातला सर्वात मोठा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. मस्त. श्री स्वामी समर्थ. माझे नाव मीना बाबुराव धावडे. राजापूरहून येते मी पारायणासाठी. 3 वर्ष झाले स्वामींच्या सेवेत आहे. गेल्या वर्षी म्हणजे याच टायमिंगला पिठापूरला पहिलं म्हणजे पारायणासाठी गेले होते मी. पारायणासाठी 28ला पारायणाला गेले. 19ला माझ्या मुलाचा पेपर होता आर्मीचा पेपर झाला. त्याचा पारायण काळातच झाला. नंतर डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला पण मी पारायणाला बसले होते. त्यामध्ये पारायणामध्ये मी 16ला सांगता होती मला वाटतं आणि 15-16ला त्याचं मेडिकल आणि ग्राउंड झालं.
म्हणजे संकल्पयुक्त पारायण केलं होतं फक्त, म्हणजे एका मुलाला ही सेवा म्हणून. त्यात पण यश आलं सगळं व्यवस्थित आणि म्हणजे ग्राउंड पण फिट झाला, मेडिकल पण फिट झाला. आणि आता स्वामींची म्हणजे प्रकट दिन होता ना, त्यावेळेस त्याची फायनलची लिस्ट पडली. फायनलच्या लिस्टमध्ये नाव आलं त्याचं. 17,000 फॉर्म मुलांनी भरले होते. 17,000 म्हणजे फक्त 248 मुलं घेतली होती. आणि माझ्या मुलाचं स्वप्न होतं, म्हणजे खूप कठीण प्रसंगामधून आम्ही मुलगा आणि मी आधी 3 वर्ष झाले एक्सपायर झाले. त्याच्यानंतर मी सेवेत, त्याच्या अगोदर 6 महिने मी सेवेत होते. सेवेत ज्या दिवसापासून स्वामींच्या सेवेत आले त्या दिवसापासून एक दिवस पण असा नाही की स्वामींनी मला एकटं पडून दिलं. एकटी आहे पण एकटी कधी जाणवलं नाही मला. माझा मुलगा माझ्यासोबत होता. आणि आत्ता 25ला जॉईनिंग आहे त्याचं. 25ला तो बेळगावला ट्रेनिंगसाठी चालले. आणि हा पारायणाच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी पारायणाच्या काळात मी जे मागितलं ते सगळं पारायणाच्या काळात झालं. म्हणजे दुःखामध्ये पण आनंद काय असतो फक्त स्वामींच्या सेवेत आल्यावर कळलं मला. श्री स्वामी समर्थ. मागच्या वर्षी बाबुराव नगरमध्ये स्वामी पारायण बसलं होतं आणि तिथं गेले, मी दर्शन घेतलं आणि मला अशी इच्छा झाली की असं पारायणाला बसण्याची संधी मला कधी देतील स्वामी. तर स्वामींनी लगेच मला ह्याच वर्षी संधी दिली. मी त्याबद्दल खूप ऋणी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे नाव नानासाहेब सोनवणे. मी चाकणला राहतो. आणि गेले 4 पारायण या केंद्रातच झाले. शिव केंद्रामध्ये स्टेट बँक कॉलनी. ताईंच्यामुळे यांच्यामुळे ओळख झाल्यामुळे ते इथे झाले. अनुभव एवढा आला, माझं मन स्थिर आणि सगळ्यात महत्त्वाचं दारू सुटली. पैसे भरपूर होते, सगळं होतं. मी पारायण केल्यानंतर सुद्धा जायचं. समाप्ती झाली या दुसऱ्या दिवशी जायचं. यावर्षी तसं काही झालेलं नाही. मन एकदम मोकळं आणि शांत झालं. श्री स्वामी समर्थ. मी गोरक्षनाथ पुजारी राहते सुरूमध्येच आहे. मागच्या पारायण झाल्यानंतर मला काम नव्हतं. पारायण झाल्यानंतर मला असा अनुभव आला आहे की मला शोरूमला असं काम मिळालं. मी आता 24 तास बिझी आहे. शोरूमचं काम होतं आहे आणि केंद्राचंही काम होतं आहे. हा खूप छान अनुभव आहे आणि काम भरपूर आहे आणि पैसाही भरपूर भेटतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी कार्तिक गोरक्षनाथ पुजारी. मी लहानपणापासूनच सेवेकरी म्हणून जन्माला आलो आहे. कारण माझ्या जन्माच्या आधीपासून आई ही स्वामी सेवेकरी होती. ह्या सेवेतूनच माझा जन्म झाला आहे. त्यामुळे लहानपणापासूनच स्वामींचे संस्कार आणि मार्गदर्शन हे लहानपणीच मला भेटले. त्यामुळं जे वेळेचं नियोजन म्हणा किंवा जे चांगले संस्कार म्हणतो, जे वडीलधाऱ्यांचा मान करणे वगैरे जे काय आहे ते लहानपणापासूनच मला शिकवण्यात आले. त्यामुळं आपण इथं पण दिंडोरी प्रणित सेवा केंद्र जे दत्त मंदिरामध्ये आहे, तर आपण जे आपल्यापेक्षा जे लहान मुलं आहेत, जे ज्यांना आपण हे असे संस्कार लावले पाहिजे, त्यांच्यासाठी आपण दत्त मंदिरात महिन्यातून 4 रविवारी बालसंस्कार केंद्र घेत असतो. बालसंस्कार केंद्रामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्र मंत्र घेतले जातात, जेणेकरून त्यांची बुद्धी तल्लख आणि स्पष्ट होती. आणि त्यासोबत त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे बैठे खेळ किंवा मैदानी खेळ पण घेतले जातात, जेणेकरून त्यांना जे पूर्वीचे जे जुने खेळ होते, जे आता फक्त मोबाईल घेऊन बसतात ऑनलाईन किंवा म्हणजे मोबाईल घेऊन नुसते फक्त यूट्यूब बघणे, इंस्टाग्राम बघणे, याच्यात जे आता गुंतले गेलेत ते त्याच्यातून बाहेर यावं म्हणून आपण इथं खेळ वगैरे पण घेतले जातात. आणि त्यासोबतच त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बोधकथा पण सांगितल्या जातात, जेणेकरून त्यांना जे थोर पुरुष होऊन गेलेत किंवा जे महान संत वगैरे होऊन गेलेत, त्यांनी देशासाठी किंवा आपल्या राष्ट्रासाठी काय काय केले हे सगळं त्याच्यात सांगण्यात येतं. आणि त्याचबरोबर त्यांना खाऊ वाटप पण केला जातो, जेणेकरून त्यांना पण एक वेगळ्या प्रकारची एक स्फूर्ती येते की पुढच्या वेळेस आपण नक्की जाऊ. तर दर रविवारी आपण हे घेतलं जातं. आणि यासाठी जे आपले बालसेवेकरी आहेत, त्याचबरोबर मोठे सेवेकरी, या दोन्हींचा पण सहभाग भरपूर असतो. आणि आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रानुसार आपण 18 विभाग सांभाळले जातात. त्या 18 विभागांमध्ये जास्त करून आपण समाजसेवा जास्त केली जाते, कारण समाजामध्ये बऱ्याच लोकांचे प्रश्न भरपूर आहेत आणि ह्या प्रश्न सोडवण्यासाठी दिंडोरी प्रणित सेवा मार्ग हा एक उत्तम पर्याय घेतला जातो. आणि त्याचबरोबर आपल्या केंद्रामध्ये महिन्यातून 1 दिवस प्रश्नोत्तर घेतले जाते. त्या प्रश्नोत्तरामध्ये स्वामींकडून अशी सेवा भेटते की मोठ्यातला मोठा प्रश्नसुद्धा काही दिवसातच निरसन होऊन जातो. आणि तो जे काही सेवेकऱ्यांना तो अनुभव येतो ते इथे येऊन सांगतात
आणि त्यामुळं आपल्या केंद्राची भरभराटी भरपूर होत जाते. कारण मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी पारायणाची संख्यासुद्धा दुप्पट झालेली आहे. दरवर्षी अशीच जर दुप्पट संख्या होत गेली तर आता शिरूर सेवेकरी व्हायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांनी जागेवर व्यवस्थित आहोत. शिरूरकरांच्या हृदयात आपण वसलो पाहिजे, शिरूरकरांना आपण दिसलो पाहिजे. त्यासाठी पत्रकार भाऊ आलेले आहे, तर तुम्ही जप करताना दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून आपण एक माळ जप घेत आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.